वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती घेऊन अनेकांनी नाव नोंदणी केली। भारत सरकारच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा, ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्याच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन देशभरात केलं आहे। त्या अनुषंगाने वडगाव नगरपंचायत हद्दीत गुरुवारी सकाळी 10 वाजता महादजी शिंदे उद्यान येथे विकसित भारत संकल्प यात्रा अभियान रथाचं आगमन झालं। या कार्यक्रमासाठी वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, शहर अध्यक्ष अनंता कुडे, उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, भूषण मुथा, सोमनाथ काळे, नारायण ढोरे, गणेश भेगडे, योगेश म्हाळसकर, किरण भिल्लारे, धनश्री भोंडवे, वैशाली ढोरे, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते। यात्रा वडगाव शहरामध्ये आलेली आहे। मोदी सरकार सन 2014 पासून या देशामध्ये सत्तेवर आलं आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास हा गेला पाहिजे याची शिकवण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिली। अंत्योदय भारत ही संकल्पना त्यांनी मांडली आणि समाजातील शेवटचा घटक म्हणजे समाजातील शेवटचा जो झोपडी आहे त्या झोपडीमध्ये विकासाचा दिवा लागला पाहिजे, विकासाची पंथी त्या ठिकाणी लागली पाहिजे। या संकल्पनेतून सर्व प्रकारच्या योजनांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। आपण पूर्वी पाहिलं असेल की आपल्याला घरी गॅस जर 75 स्वातंत्र्यानंतर जगामध्ये भारत एक विकसनशील देशाचं नेतृत्व करीत होता, परंतु आज एक श्रीमंत राष्ट्रामध्ये गणिती होऊन भारत एक विकसित राष्ट्र म्हणून प्रकाशित येते। मला असं वाटतं हा सर्वांचा अभिमान आपल्या सर्वांना वाटण्यासारखा आहे। आज आदरणीय 9 वर्षाची कारकीर्द पूर्ण करून या देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांच्या रूपाने ज्यावेळेला साकार होतोय आणि ह्या देशातला शेवटचा माणूस डोंगर कापरीत असणारा आदिवासी म्हणून हा देखील या स्वातंत्र्याच्या विकासाच्या प्रगतीपथावर आला पाहिजे, हा एक दूरदृष्टिकोन ठेवून या रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या भारत देशाची सूत्र हातामध्ये घेतली आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत एकूण एक योजनेचा लाभ या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असताना आणि त्यांच्या कारकिर्दीची 10 वर्ष या ठिकाणी पूर्ण करत असताना संपूर्ण 10 वर्षामध्ये केलेल्या कामांचा आढावा आणि विविध योजना ज्या खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या घटकाला त्याचा फायदा होत असतो व त्यामध्ये मोदी साहेबांच्या स्वनिधी अंतर्गत मला पहिले 10,000 मिळाले होते, ते मी पूर्ण भरल्यानंतर मला परत 20,000 रुपये मिळाले आहेत वडगाव नगरपंचायतच्या आधारे। आणि हे 20,000 मिळाल्यामुळे मला माझ्या कुटुंबाची उन्नती करता आली आणि परत मी 50,000 रुपये मिळवणार आहे व स्वनिधीतून मिळणार आहे। त्यामुळे मला माझ्या कुटुंबाला उन्नतीचा मार्ग उन्नती करणार आहे मी। तर यामुळे मोदी सरकारचे आभार मानतो। 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।